नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता बऱ्यापैकी जे आहे आंबे बागाचे जे शेतकरी आहेत आता त्यांच्या ज्या आहेत ह्या धावपळी चालू आहेत. आता त्यांचे जे काही बेसल डोस वगैरे जे आहेत हे पूर्वीच टाकून झालेले आहेत. आता काहींना जे आहे शेतकऱ्यांना आता बाग ज्या आहेत ह्या साधारणतः ताणावर जे आहेत हे काही सोडण्याच्या प्रयत्नात आहेत, पाणी बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण काही शेतकरी जे आहेत त्यांच्या जमिनी वगैरे ज्या असतात ह्या थोड्याशा पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी त्यांची जास्त असते. त्यामुळे त्यांना जे आहे अशा शेतकऱ्यांना ताण देण्यासाठी लवकरच सुरुवात करावी लागते आणि लवकरच ताण द्यावा लागतो. सोबतच आता जो पिरियड असतो हा उन्हाची तीव्रता कमी असल्यामुळे लवकर ताणावर सोडणं हे गरजेचं असतं. कारण ऊन कमी असल्यामुळे ताण हा लवकर बसत नाही आणि हा ताण जास्तीत जास्त झाडाला बसावा, ज्यामुळे पुढे चालून सेटिंगला अडचणी येऊ नये. ह्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना ताणावर सोडणं गरज आहे. त्यासोबतच हे ज्या राहिलेला जो हा त्यांचा मधला महिन्या दीड महिन्याचा किंवा सव्वा महिन्याचा जो पिरियड आहे याच्यामध्ये काय काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे ते आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करू. सोबतच मी एवढंही सांगू शेतकऱ्यांना का ज्यांच्या जमिनी ज्या आहेत ह्या हार्ड आहेत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यांची जास्त आहे, अशा शेतकऱ्यांनी जे आहे बाग आपल्या लवकरच ताणावर सोडल्या पाहिजे. आणि ज्यांच्या जमिनी मुरमाटाच्या आहेत किंवा हलक्या आहेत त्यांची पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी जी आहे ही खूप कमी प्रमाणात आहे. अशा शेतकऱ्यांनी थोडंसं लेट सोडलं तरी चालतं. फक्त जे आहे मित्रांनो, ज्या त्याच्या जमिनीचा जो प्रकार बघून ताणावर हे सोडणं गरजेचं असतं. आणि अशा काळात काळजी कुठली घेतली पाहिजे तर मित्रांनो, सर्वप्रथम जे आहे आता ज्यांच्या जमिनी हार्ड आहेत अशा जमिनीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा ज्या शूट आहे हा पळू शकतो. तर तो शूट पळू नये म्हणून शेतकऱ्यांनी टिल्टचा तिथं एखादा स्प्रे काढणं गरजेचं आहे. मग टिल्ट आणि 5234 सोबत तुम्ही एखादं कीटकनाशक घेऊ शकता मार्शल सारखं, जेणेकरून तुमचा शेंडा जे आहे हा जागेवर स्टॉप होईल आणि त्यानंतर जी ॲडिशनल जी ग्रोथ व्हायची आहे ती ग्रोथ जी आहे ती होणार नाही. त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला अजून जी पुढची जी काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला ह्या महिन्यात जे जास्तीत जास्त किमान पहिले 20-22 दिवस तरी जे सर्वात तुम्हाला काळजी जी घ्यायची ती आहे मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये मावा. जो मावा जो आहे मित्रांनो, तुमच्या जी कोळी फांदी आहे किंवा कोवळा शेंडा आहे त्याच्यावर येण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण हे जे आता जे वातावरण आहे हे माव्याला हे खूप अनुकूल असतं आणि तुमची प्लॉट रेस्ट पिरियड असल्यामुळे इथे कीटकनाशकाचे जे स्प्रे असतात हे बऱ्यापैकी कमी असतात. त्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ही बऱ्यापैकी वाढते आणि मग तो जर वाढला, त्यांची ॲक्टिव्हिटी जर वाढली आणि त्यांनी जर त्या पाल्यावर जर एकदा काळी लेअर जर तयार केली तर इथे तुमचं मित्रांनो खूप मोठं नुकसान होतं. तुमचं जे सूर्यप्रकाश झाडावर पडल्याच्या नंतर जे अंडनिर्मितीची जी क्रिया व्हायला पाहिजे फास्ट गतीने ती होत नाही. कारण त्याच्यावर जे काळा थर आल्यामुळे झाडाच्या त्या पाल्यावर सूर्यप्रकाश जरी पडला तरी त्याच्या आतमध्ये तो जात नाही, कारण ती काळी लेअरवरती तयार झालेली असते. आणि ही जी लेअर आहे मग तुम्हाला तुमच्या झाडात अन्ननिर्मितीही होऊ देणार नाही आणि भविष्यामध्ये तुम्हाला जे आहे पानगळीला सुद्धा खूप मोठ्या अडचणी निर्माण करू शकतं. कारण पानगळ करते वेळेस तुम्हाला त्या पालीवर औषध पडणं गरजेचं असतं आणि ते औषध तुमच्या पाल्यात जिरणं गरजेचं असतं. त्या टायमालाच तुमची पानगळ होती, नाहीतर ती पानगळ होत नाही. आणि मग बऱ्याच वेळा असं अडचणी निर्माण होतात का पानगळी होत नाहीत आणि अक्षरशः प्रोफेक्स सुपर किंवा क्रेक्रॉन मारून सुद्धा पानगळ होत नाही. कारण त्या झाडात जर औषधच जर पालीमध्ये जर शोषल्या जात नसेल तर पानगळ तुमचं होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला आता जास्तीत जास्त फोकस करायचा आहे माव्यावर. तुम्ही मार्शल वापरा, इतरही कीटकनाशक आहेत तेही वापरू शकता. पण एक काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला जर जवळपास जर मधमाशीच्या मोहळाचे जर पोळ असतील तर तुम्ही मग उग्र वासाचे जे औषधं असतात मित्रांनो हे टाळले पाहिजे. कारण त्या वासाने तुमच्या जवळ असलेलं मोहोळ सुद्धा उठून जाऊ शकतं आणि मग तुम्हाला पुढे शेटिंगसाठी मधमाशीसाठी परत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्याचीही तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी तुम्ही ज्यांना वास नाहीत असे प्रोडक्ट वापरले पाहिजे. स्वस्तातही भेटतात. नीम ऑइलचा वापर करा. सोबत तुम्ही टाटा मानिकचा धनफिरीचा वापर करू शकता आणि संध्याकाळच्या वेळेस घेतला तर मार्शलही घेऊ शकता.
पण हांबल्यासारखे वगैरे जे आहे डिसीज हँडलसारखे प्रोडक्ट तुम्ही इथे टाळले पाहिजे. आणि जर घ्यायचेच असतील तर मग हे पूर्णपणे तुम्ही रात्री घ्या, दिवसा घेऊ नका. ते मधमाशाला तुम्ही जपून ठेवा, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सोबतच मित्रांनो, तुम्ही पाणी बंद झाल्याच्या नंतर जे काही ॲडिशनल सूट वगैरे आहे तो आत्ता काढला तरी चालतो मित्रांनो. कारण जे काय तुम्ही न्यूट्रिएंटचे जे स्प्रे आता पुढे घेणार आहेत मॅच्युरिटी येण्यासाठी आणि काडी परिपक्व होण्यासाठी आणि स्टोरेजसाठी, तर ते शूट जर काढलं तर तुमचं स्प्रे आतमध्ये जे तुमची मेन काडी आहे त्या मेन काडीपर्यंत जाईल, जेणेकरून स्टोरेज होण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी मदत होईल आणि सूर्यप्रकाशही त्या काडीपर्यंत जाईल. त्यामुळे जेणेकरून ते काडीची पक्वता ही चांगली होईल आणि पालवी जी आहे ही अन्ननिर्मिती ही चांगल्यापैकी तुमच्या झाडामध्ये करून देईल आणि स्टोरेज होण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल. आणि नंतर मग तुम्हाला त्यापासून भविष्यात फ्लावरिंगसाठी हे बऱ्यापैकी सपोर्ट राहील. आणि ही जर काळजी आपण जर घेतली नाही मित्रांनो, तर आंबे बहारसारख्या बहारातही बऱ्याच शेतकऱ्यांना नरकळीचा सामना करावा लागतो. कारण एवढं वातावरण चांगलं असताना ही जर नरकळी निघत असेल तर मित्रांनो कुठेतरी आपलं काहीतरी नियोजन चुकतंय. हे काय चुकतंय त्याचा आपण शोध घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्यावर आपण ते चूक सुधारून जे आहे ते मित्रांनो कार्य जे मित्रांनो हे आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये सेटिंग ही लवकर होईल. कारण मित्रांनो आंबे बहारचं जर सेटिंग जर तुमची लवकर झाली तर हार्वेस्टिंग ही भविष्यात लवकर होणार आहे. जास्त पाऊस चालू होण्याच्या आधी तुमची जी हार्वेस्टिंग जी आहे मित्रांनो ही होऊन जाते आणि मग तुम्हाला ज्या जास्त रोगराईचा सामना करावा लागत नाही किंवा तुमचा जो माल आहे हा खराब होत नाही. सर्कसपोरा, प्लेग, डांबऱ्या, तेल्यासारखे आजारापासून तुम्ही येण्याच्या अगोदरच तुमचा जे प्लॉट आहे तुम्ही हा हार्वेस्टिंग करून घेऊ शकता. आणि जर स्टार्टिंगला जर नरकळीचं प्रमाण जर जास्त निघालं तर तुमची सेटिंग ही लेट होत चालते आणि मग पुन्हा तुम्ही पुढे भविष्यात जे आहेत हे पावसामध्ये जे आहेत मित्रांनो तुम्ही जाऊन अडकता आणि तिथे जे आहे तुमचा माल जो आहे हा खराब होतो. तर तो खराब होऊ नये म्हणून हे थोडेसे जे आहेत ह्या काळज्या घेतल्या पाहिजे. त्यामध्ये जे आपण आता जे बोललो ते केलं पाहिजे. मावा जो आहे हा जपला पाहिजे. थ्रिप्सपासून काय एवढा तुम्हाला त्रास होणार नाही, पण मावा नक्की तुमचं झाडाचं जे आहे की जे स्टोरेज व्हायचं आहे ते होऊन देणार नाही. पूर्णपणे तुमचा पाला जो आहे हा काळा करण्याचं काम करणार आहे. तर त्याला तुम्हाला आता जपायचं आहे. आणि यामध्ये आता स्टोरेजमध्ये तुम्हाला कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे, काय केलं पाहिजे, यावर जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मित्रांनो कमेंट करा व्हिडिओला खाली, म्हणजे जेणेकरून मग आपल्याला त्यानुसार जे आहे आपल्याला व्हिडिओ जे आहेत हे बनवता येतील. जेणेकरून याच्यामध्ये जे नवीन शेतकरी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. स्टोरेजमध्ये कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे, काय केलं पाहिजे, कामं कुठली कुठली केली पाहिजे, हे जे आहे आपल्याला त्या व्हिडिओमधून आपल्याला मग सांगता येईल. त्या पद्धतीने जे आहे मित्रांनो आपला व्हिडिओही बनवता येईल. त्यामुळे अजून जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मित्रांनो कमेंट नक्कीच करा का तुमची आता आंबे बहारची तयारी चालू असताना तुम्ही काय काय केलं पाहिजे, कुठली कुठली प्रिव्हेंटिव्ह कामं केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये मादी कळीच पहिल्या स्ट्रोकमध्ये निघाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी मग व्हिडिओ बनवता येतील. तर मित्रांनो जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे आहेत आपले नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत हे डेलीचे जे आहेत हे पाहायला भेटतील. आणि इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा. व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही जे आहे थोडीशी माहिती भेटेल आणि थोडासा त्यांचाही डाळिंब शेतीमध्ये फायदा होईल मित्रांनो. तर अजून तुम्हाला डाळिंब शेतीमध्ये आंबे बहारामध्ये काय काय अडचणी येतात किंवा आता काय कुठलं काम केलं पाहिजे प्रिव्हेंटिव्ह आणि रेस्ट काळामध्ये, जेणेकरून झाडाचे स्टोरेजही चांगलं होईल, रोगराई मुक्त राहील आणि त्यासोबतच आपल्याला भविष्यामध्ये उत्पन्नही चांगलं भेटेल. कारण मित्रांनो डाळिंबाचा सेटिंगचा पाया हा ठरला जातो तुमच्या रेस्ट पिरियडच्या कामावर. आणि तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये किती महत्त्वाचे जे मेन कामं असतात ते काय करताय, किती प्रमाणात करताय, त्याच्यावरच तुमचं भविष्य हे सेटिंगचं डिपेंड असतं. आणि सेटिंग चांगली झाली तर तुमचं जे आहे पुढचं उत्पन्न त्याच्यावर डिपेंड असतं. तर त्यामुळे डाळिंब शेतीचा जो मेन पाया आहे तो म्हणजे रेस्ट पिरियड. आणि रेस्ट पिरियडमध्ये त्यातल्या त्यात आता तानावर सोडल्यावर काय कार्य केले पाहिजे
हे खूप महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तेच. अजून तुम्हाला जर माहिती लागत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सुचवा का आंबे बहारमध्ये आता आम्हाला ह्या विषयावर व्हिडिओ द्या किंवा माहिती द्या, आपण त्या विषयावर जे आहे मित्रांनो आपण व्हिडिओ बनवूया.